दोन गटामध्ये विभागलेले, दोन भाग झालेत त्याचे. त्या कामामध्ये ह्यांनी लक्ष घालायचं, त्या तिकडच्या बाजूला त्यांनी लक्ष घालायचं आणि प्रभाग हे संवेदनशील करावे. वेगवेगळ्या प्रकारची आमिष आणि दडपणं दाखवण्यात आली. पोलीस प्रशासन तुम्हाला साथ देते असं वाटतं? आता पोलिसांवर पण दडपण आहे. हे मुद्दे खोडून काढले जात आहेत. त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी मोठं हेतू होता. भाजपने इथे 125 पारचा नारा दिलेला आहे. कोणालाही न पटणारा आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती ते माच करतात, ते दहशत करतात, ते दडपशाही करतात असे आरोप अजित पवारांसह इतर विरोधकही सातत्यानं करतात. ही दडपशाही म्हणजे नेमकी काय, हा माच म्हणजे नेमका काय, हे आज आपण आसपासच्या क्षकिरण या राजकीय कार्यक्रमामध्ये जाणून घेणार आहोत. आज याच विषयावरती माझ्यासोबत आहेत राष्ट्रवादीचे नेते अजित गव्हाणे. तुमचं मी स्वागत करते. अजित पवार सातत्यानं बोलत आहेत की या शहरामध्ये माज आहे, मस्ती आहे, दहशत आहे, दडपशाही आहे. नेमकं काय म्हणायचं आहे? तुम्ही जर पाहिलं 2000 पूर्वी अजितदादांनी या शहरामध्ये नेतृत्व केलं आणि त्या काळामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये काम करताना जे कोणी आम्ही सत्तेत होतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पदावर काम करताना अजितदादांचं सतत सगळ्या कामावरती बारीक लक्ष असतं आणि कुठलंही चुकीचं काम होणार नाही याची काळजी स्वतः दादाही घ्यायची आणि आम्ही लोकही घ्यायचो. आणि काम करताना अधिकाऱ्यांना सहकार्य म्हणजे अधिकाऱ्यांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव लोकप्रतिनिधीचा नव्हता आणि तसं जर कोणी काही चुकीचं वागलं तर दादा ताबडतोब त्या लोकप्रतिनिधीला त्यांच्या पद्धतीने समजून सांगायचे आणि कायम चांगल्या कामाशी पाठीशी उभे राहायचे. अधिकारी चुकला तर अधिकाऱ्याला पण, नगरसेवक चुकले तर नगरसेवकाला पण, दोन्ही बाबतीमध्ये दादांचं फार लक्ष होतं. पण दुर्दैवाने 2017ला जे परिवर्तन झालं आणि त्याच्यातनं ह्या लोकांच्या हातात पिंपरी चिंचवड शहरातल्या लोकांनी सत्ता दिली. ह्यांनी त्या सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी न करता प्रचंड दुरुपयोग केला आणि त्याच्यातनं लोकांना जे अपेक्षा म्हणजे त्यांची जी टॅगलाईन होती बघा, भय भय न भय न भय आणि भ्रष्टाचार मुक्त. एक्झॅक्टली त्याच्या उलटं केलं त्यांनी. म्हणजे तुम्ही जर महापालिकेत गेलात किंवा तुमचा अनेक वेळा जाण्याचा प्रसंग येत असेल की अधिकाऱ्यांवर प्रचंड दडपण, चुकीची कामं, टेंडर काढणं, चुकीची टेंडर काढणं, ती रिंग करणं, ती टेंडर फुगवणं, प्रत्यक्षात काम न करता बिलं काढणं, असं खूप मोठ्या प्रमाणात या 9 वर्षात मागच्या घडलेलं आहे. आणि ह्याच्यातनं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये इतकी शहराची वाईट प्रतिमा निर्माण झाली. म्हणजे अगदी राज्याच्या बाहेरसुद्धा अनेक ठिकाणी लोक चर्चा करतात की पिंपरी चिंचवड महापालिकेचा कारभार ह्या लोकांनी कशा पद्धतीने चालवलं आहे. म्हणजे आपल्या शहराला एक चांगलं शहर म्हणून आपल्या शहराकडे पाहिलं जायचं, परंतु दुर्दैवाने आज त्याची परिस्थिती इतकी खराब करून टाकली. ह्यांची गुंडगिरी, दादागिरी आणि ह्या सगळ्या पैशाच्या लोभापायी हे सगळं चाललेलं आहे. दुसरा एक आरोप तुमच्याकडून केला जातो की हे शहर दोन गटामध्ये विभागलेले, दोन भाग झालेत त्याचे. ते नेमकं काय? आता ह्या शहरामध्ये आपण जर पाहिलं 3 मतदारसंघ येतात, परंतु बॉम्बे पुणा जो रोड आहे जुना, ह्या भागात एक नेत्यांनी पाहिजे, त्या भागात एक नेत्याने, अशा प्रकारचं त्यांचं काहीतरी अंतर्गत ठरलं होतं. आणि त्या पद्धतीने काम करताना मग ह्यांनी त्या कामामध्ये ह्यांनी लक्ष घालायचं, तिकडच्या बाजूला त्यांनी लक्ष घालायचं आणि मग त्या पद्धतीने मग सगळी कामं वाटून घ्यायची आणि आपल्या जवळच्या लोकांना कामं द्यायची आणि त्याच्यातनं स्वतःला पैसे मिळवायचे. अशा पद्धतीने तो सगळा कारभार झाला आणि आपल्या शहराची फार मोठी अधोगती या लोकांनी केलेली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुम्ही एक मागणी करताय, काही प्रभाग हे संवेदनशील करावेत. काय कारणं आहेत नेमकी? तुम्ही जर पाहिलं की ह्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं की मोठ्या प्रमाणात बिनविरोध निवडणुका होत आहेत, तर ही जी काही लोकशाही संपवण्याचं काम ही मंडळी करत आहेत. अनेक ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अनेक उमेदवारांना अशा प्रकारे निवडणुकीला उभं राहू नका, त्यांना धमकावण्यात येत होतं, कुणाला पैशाचं आमिष दाखवणं, वेगवेगळ्या प्रकारची आमिष आणि दडपणं दाखवण्यात आली. आणि त्याच्यातनं आज उमेदवार जे काम करत आहेत, फिरत आहेत, त्यांना अजूनही दडपण आहे की तुम्ही थांबा, तुम्ही पाठिंबा द्या. आणि मग ह्या सगळ्या प्रचारापासून थांबवण्याचा प्रयत्न काही ठिकाणी होतो आहे. आणि म्हणून उमेदवारांची किंवा त्यांच्या सहकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी मागणी आहे. या ठिकाणी आम्हाला प्रचंड दडपणाला सामोरं जावं लागतं, त्यामुळे आम्हाला हे जे प्रभाग आहे ते संवेदनशील करावेत. आपण जर पाहिलं, ह्यांनी पिंपरी गावामध्ये एका अपंग व्यक्तीवरती हल्ला केला. ह्यांचे हे काय आजचं नाही, मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मी जेव्हा उमेदवार होतो महापालिकेच्या वेळेस, मी प्रचाराला फिरत असताना एक अपंग मुलगा माझ्याबरोबर प्रचाराला होता.
मी वरती प्रचाराला गेलो तेव्हा त्याला मारहाण केली त्यांनी, अपंग मुलाला. मग त्याच्या विरोधात पोलीस स्टेशनला आम्ही तक्रार केली, सगळा मीडिया आला आणि त्या ठिकाणी तक्रार आम्ही नोंदवली. हे 2017ची गोष्ट. आज तोच कित्ता यांनी इथं पुन्हा गिरवलेला. म्हणजे इतक्या त्यांच्या भावना मेलेल्या आहेत की अशा पद्धतीने सत्ता मिळवण्यासाठी ते प्रयत्न करतायत. आणि पिंपरी चिंचवडची ज्यांना जनता सुज्ञ आहे, यावेळेस त्यांना 100% घरी बसवल्याचं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस प्रशासन तुम्हाला साथ देते असं वाटतं का? आता पोलिसांवर पण दडपण आहे. अनेक वेळा आता आम्ही प्रयत्न करतो, बऱ्याच ठिकाणी स्वतः आमचे लोक नेते सांगतात, परंतु तरी पण पोलीस प्रशासनावरती नक्की त्यांचं दडपण आहे. सुरुवातीला एक वातावरण होतं असं की ही निवडणूक जी आहे ती अगदी वन सायडेड होईल, भाजप इथं पूर्णतः सत्तेत येईल. परंतु ज्या पद्धतीने दादा आक्रमक झालेले आहेत, ते आक्रमक झाल्यानंतरचं वातावरण काय बदललेलं आहे, काय विश्वास वाटतोय आता? दादांनी ज्या पद्धतीने प्रचाराची सुरुवात केली, म्हणजे सुरुवातीला प्रेस झाली बघा, त्या प्रेसमध्ये दादांनी आणि दादा मोघम बोलत नाही. जे दादांनी आरोप केलेले आहेत हे पुराव्यानिशी केले आहेत, ज्याच्याबद्दल आम्ही सुद्धा अनेक वेळा सभागृहाच्या बाहेर कोर्टात जाऊन अनेक गोष्टीला आम्ही त्या ठिकाणी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. आणि बरोबर तेच मुद्दे दादांनी आत्ता पकडलेत आणि त्या मुद्द्यावरती पिंपरी चिंचवड शहराचं कसं नुकसान ह्या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी, इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे हे दादा सांगत आहेत त्या ठिकाणी. आणि त्याच्यामुळं लोकांना हे पटतं आहे आज. आणि दुसरी बाजू जी आहे की लोक तुलना करत आहेत 2017 पूर्वीचं पिंपरी चिंचवड अजितदादांच्या नेतृत्वाखालचं आणि 2017 नंतरचं पिंपरी चिंचवड याची तुलना होती. आज तुम्ही पाहताय पाण्याची समस्या एवढी मोठ्या प्रमाणात लोकांना भेटता होते, यांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालं. आम्ही लोकांना रोज पाणी देतो, हे दिवसाड पाणी तेही वेळेवर देत नाहीत. ट्रॅफिक जॅमचा इश्यू आहे, असे खूप मोठे इश्यूज क्रिएट करून ठेवलेत. पण हे जेव्हा तुम्ही इश्यू मांडताय, म्हणजे आता तुम्ही संतपीठाचा मुद्दा जो आहे तो दादांनी उपस्थित केला, त्याच्यानंतर कत्तलखान्याचा मुद्दा उपस्थित केला, हे मुद्दे खोडून काढले जात आहेत. आणि असं असताना टीपीचा एक महत्त्वाचा विषय आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहता? आता टीपी आणि डीपी वास्तविक जेव्हा डीपी प्लॅन पब्लिश होतो एक्झॅक्टली त्याच वेळी तुम्ही टीपी स्कीम जाहीर करता. टीपी कुठं केला पाहिजे? जिथं डीपी प्लॅन नाही आहे. मग तुम्ही डीपी प्लॅन करताना टीपीतल्या ज्या गोष्टी त्याच्यात अंतर्भाव करा, परंतु त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी मोठं हेतू होता, ज्याच्यामुळे पूर्ण चरोली गावामध्ये, मुशीमध्ये, चिखलीमध्ये ह्या लोकांनी टीपी स्कीम जाहीर केली. आणि तिथं आजपर्यंतचा जो तुम्ही अनुभव पाहिला की जिथं जिथं टीपी स्कीम जाहीर केल्या त्या कुठेही पूर्णत्वाला गेल्या नाही, उलट ते प्रलंबित पडलं. त्या लोकांना जमिनी धड डेव्हलप करता येत नाही, विकता येत नाही आणि त्यांच्या अडीअडचणीला किंवा त्यांच्या प्रगतीला त्याच्यातनं बाधा येते. त्याच्यामुळे टीपी स्कीमला एवढा प्रचंड विरोध झाला त्या चरोली आणि मुशीच्या परिसरामध्ये. आणि दादांनी भूमिका घेतली, सुरुवातीला अजितदादांनी भूमिका घेतली की टीपी स्कीम रद्द झाली पाहिजे. आणि दादांनी तशा पद्धतीने पावलं उचललं. ती मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी CM साहेब आले आणि मग त्यांनी ती टीपी स्कीम रद्द केली. आता डीपीच्या बाबतीतसुद्धा तुम्हाला सांगतो, डीपी प्लॅनसुद्धा इतका चुकीचा केलेला आहे. मुळात पूर्वीचे जे अधिकारी होते त्यांची बदली झाली, त्यांनी ऑलरेडी डीपी तयार केला, त्याचा नकाशा कमिशनर साहेबांना दिला होता, परंतु त्यांनी तसाच तो प्रलंबित ठेवला. पुन्हा नव्यानं दुसरे अधिकारी आले आणि मग त्यांनी त्याच्यावरती काम केलं. आणि आमची माहिती अशी आहे की ते करताना बिल्डर धाडजीनी डीपी प्लॅन केला गेला. अनेक ठिकाणी गोरगरीब लोकांच्या घरांवरती रस्ते टाकण्यात आले, रिझर्वेशन्स टाकण्यात आले, चुकीच्या पद्धतीने तो डीपी करण्यात आला. आणि आमचा दादांनी कालच्या वचननाम्यात आम्ही जो काही दिलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलं की आम्ही तो डीपी रद्द करू म्हणून. शेवटचा प्रश्न की आत्ताच भाजपनं इथं 125 पारचा नारा दिलेला आहे, तुमचा काय विश्वास आहे? भाजपने नारा जो दिला आहे ते म्हणजे कोणालाही न पटणारा आहे. आम्हाला 100% खात्री आहे की यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या महापालिकेत येणार आहे. महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार आहे. पुन्हा एकदा अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकांना या शहराची प्रगती पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं या शहरामध्ये जो काही त्यांनी चुकीचा कारभार केला, आज महापालिका कर्जबाजारी केली, त्यांनी पहिल्यांदा महापालिकेला कर्ज काढावं लागलं. मुळात लोकांना हे प्रश्न पडला की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर निधी खर्च होतो तर तो नेमका कुठं खर्च होतो आणि आम्हाला अपेक्षित कामच होत नाहीत, अशा प्रकारची भावना लोकांची आहे. त्याच्यामुळे ह्यावेळेस 100% परिवर्तन होणार. 100% परिवर्तन होणार. महापौर हा राष्ट्रवादीचाच असेल असा विश्वास जो आहे तो अजित गव्हाणे यांनी व्यक्त केलेला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या या राजकारणामध्ये नेमकं काय घडते, मतदानाला काही दिवसच बाकी राहिलेले आहेत आणि राजकारण जे आहे ते अगदी टिपेला पोचलेलं आहे. या सगळ्या गदारोळामध्ये 16 तारखेला इथले नागरिक काय निकाल देतात हे आपल्याला समजेल. तोपर्यंत पाहत राहा आसपास.